आपण सगळ्यांना भेटून झालेलो आहोत. खाली कवडे भेटला की जरा हात सुटतो. कर्व्सवर जो कॉन्फिडन्स मला भेटतोय ना आज, बॅटरी सगळ्या फुगल्यानंतर तरी पण मी ऑन पॉवर चालवायचो, म्हणजे डायरेक्ट USB ने कनेक्ट करून चालवायचो वगैरे. तो आपली ही ऑफिशियली ट्रिप संपत आलेली आहे. नाईट राईड करणं वाईट नाही आहे. 1 2 3 माईक चेक. ओके, सो आपण सगळ्यांना भेटून झालेलो आहोत, मित्रांना, घरच्यांना आणि देवांना सुद्धा. आणि आता आपण निघालो आहोत वापस डोंबिवलीच्या दिशेने. पेट्रोल भरलेलं आहे, नायट्रोजन पण भरलेलं आहे, सगळं रेडी टिप टॉप कंडिशनमध्ये आहे. घरच्यांना लोकेशन सुद्धा शेअर करून ठेवलेली आहे, कारण का त्यांना काळजी पडायला नको म्हणून. आणि आत्ता वाजले 7:45. मी निघणार होतो थोडा लेट, बट म्हटलं जोपर्यंत गाड्या बिड्या आपल्यासोबत आहेत आजूबाजूला, तोपर्यंत संगमेश्वरचा पॅच आपण कव्हर करूया. नंतरचं काय आपण आपल्या स्पीडमध्ये आपण हळूहळू कव्हर करू शकतो. संगमेश्वरवाला पॅच कसं आहे की त्याला 10-12 लाईटी लावल्या तरी थोडा खड्ड्यांमुळे थोडा हे आहे ना, म्हणून तो 4 गाड्या असतानाच क्रॉस करायला पाहिजे. तो म्हणून लवकर निघालो, पटापट सगळ्यांना भेटून झालं, तो निघालो. आता ऑन द वे आपल्याला कुठे काय खायचं असेल तर खाऊया, नाश्ता करायचं नाश्ता करूया. जेवण तर मी मोस्टली करणार नाहीये, बघूया, बट इच्छा झाली तर करीनच. सिद्ध्याने आता इथे हातखंब्याला हॉटेल सांगितलेले आहेत, तोपर्यंत बघूया. भूक लागली तर तिथे थांबू आणि खाऊ बिऊ मस्तपैकी, आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आणि नाहीच जर भूक लागली तर जेवढं जमतंय तेवढं आधी खेचूया, आणि नंतर मग चांगला हॉटेल बघून बसू तिकडे खायला. हेवी खाणं आता टाळतोय मी, कारण का बिकॉज प्रॉब्लेम असा आहे की नंतर झोप यायला नको. तशी सगळी सोय मी करून ठेवलेली आहे ऑलरेडी, समज रहे हो. कॉफीचे पॅकेट्स वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. बट तरी पण आपल्याला जास्त झोप येणं आज हे नाही, आली नाही पाहिजे झोप. थोडं गडबडचे बोलण्यामध्ये. सिद्ध्या आणि माझा आता विषय चालला होता की रत्नागिरीमध्ये नोरा द फतेही आली होती आणि ती नेमकी फणसोप मध्ये आली होती असं सिद्ध्याचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्या बाजूच्याच गावात आली होती. आता काय माहिती कुठल्या गावात आली होती, सिद्ध्या बोलला म्हणून जस्ट एक शेअर केलं तुम्हाला. हा भाई पेट्रोल कॅरी करतोय ना, मग एवढा उतावला का होतोय? बिंदास कुदवतोय तो गाडी. असो, त्यांना कुदवायचे कुदवू द्या, आपण आपल्या स्पीड लिमिटमध्ये चालूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा आपला नाईट राईडचा अनुभव आपला कसा जाणार आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच बघणार आहात रत्नागिरी टू डोंबिवली नाईट राईड. सो ही नाईट राईड तुम्ही एन्जॉय करा, सोबत आपण गप्पा गोष्टी करूच, बिकॉज मला जागा राहायचं आहे. आपली एक स्टोरी बाकी आहे, ती गोष्टी आपण करूया. बाईकबद्दल काय गोष्टी बोलूया, या रोडबद्दल बोलूया, नाईट राईडबद्दल बोलूया, बऱ्याच गोष्टी बोलू, आपण चर्चा करूया. चर्चा करत जाऊया. आणि तुम्ही पण इन्व्हॉल्व व्हा माझ्यासोबत. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, नंतर मी नक्कीच रिप्लाय देईन. एन्जॉय द रोड शॉट्स फॉर अ व्हाईल. ॲज युजल माझी नेहमीची सवय आहे. माहिती आहे गाण्याकडे सवय आहे ती, बट काय करू नाही शकत. खाली कवडे भेटला की जरा हात सुटतो. नेवळी हातखंब्याला थांबणार होतो, तिकडे नाही थांबलो. संगमेश्वरला थांबणार होतो, तिथे नाही थांबलो. सावरड्याला थांबणार होतो, तिथे नाही थांबलो. आणि डायरेक्ट घेऊन आता चिपळूणात पोचलोय. भूक लागायला लागली. आता विचार चाललाय की एक चांगला ढाबा बघूया जिथे मला एक गाडी समोर ठेवता येईल, म्हणजे ही बॅग वगैरे काढायची झंझट नको आहे मला. सो तिथे बसून मस्तपैकी आपण काहीतरी खाऊया. राईस नाही खाणार आहे मी, राईस हेवी होईल. रोटी वगैरे किंवा रोटी पनीर किंवा रोटी चिकन वगैरे असं काहीतरी खाऊ, कारण का आज बुधवार आहे आणि बागेच्या आत खाल्लं तर बरं होईल, कारण उद्या गुरुवार लागतोय. रस्ते चांगले असल्यावर ना कधी पोहोचतो ना का कळत नाही यार. म्हणजे लिटरली पटापट पोहोचता येतं. आणि सिरियसली ऑनेस्टली सांगतो, तुमचे रेग्युलर ब्रेक पॅड्स जे आहेत ना तुमच्या बाईकमध्ये ते काढा आणि फेकून द्या. सिरॅमिक ब्रेक पॅड्स टाका. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे वन टाइम म्हणजे जोपर्यंत घासले जात नाही तोपर्यंत पैसा वसूल आहे. पैसा वसूल आहे. काय पैसा वसूल आयटम आहे.
इतकी सुपर ब्रेकिंग चालली आहे ना, म्हणजे मी अपेक्षा नव्हती ठेवली की ब्रेकिंग इतकी छान होईल. परफेक्ट टायमिंगवर ब्रेक लागतोय, जिथे पाहिजे तिथे लागतोय आणि परफेक्ट टायमिंगवर गाडी थांबते जागेवर जशी हवी तशी. म्हणजे तुम्ही जर लॉंग राईड करत असाल ना, तर सिरॅमिक ब्रेक पॅड्स तुम्ही तुमच्या बाईकमध्ये इन्स्टॉल करा. आणि लागलेच तर कारमध्ये पण असतील तर कारमध्ये पण करा. कारची जर भेटत असतील तर मी नेक्स्ट टाइम आता माझी जेव्हा रिप्लेस करायची वेळ येईल तेव्हा कारमध्ये पण मी सिरॅमिक ब्रेक पॅडच टाकणार आहे. जो परफेक्शन भेटतो ना ब्रेकिंगमध्ये, बाय गॉड मी सांगतो लिटरली, इतक्या कर्व्हजवर जो कॉन्फिडन्स मला भेटतोय ना आज घाटांमध्ये वगैरे, इथे तिथे सगळीकडे परफेक्ट काय बोलतो आपण त्याला, परफेक्ट जजमेंट येते मला त्या गोष्टीची. इतकं छान आहे ब्रेकिंग या सिरॅमिक ब्रेक पॅड्सचं. ओके, आपण पोचलो आहोत. रापसूप मारत नाही, म्हणजे चांगला फ्रीवे भेटत होता म्हणून मी जरा खेचली, जराशीच. आता खरंच कडकडून भूक लागली. कुठेतरी काहीतरी खायची सोय बघायलाच लागणार आहे. नंतर काशी होईल, नंतर भेटणार नाही मला ना. गर्दी बेकार आहे. आगरी कोळी गीता ऐकतोय, आगरी कोळी गीत येतच बघा. फायनली एक ढाबा, मालवणी काय आपले सो आता आपण वापस कशेडी घाटाच्या टनलजवळ पोचत आलो आहोत. आणि जस्ट मी आता मस्तपैकी पोटभर जेवलो आहे. म्हणजे जास्त नाही, राईस वगैरे खाल्लं नाही मी. 3 रोट्या खाल्ल्या आणि चिकन टिक्का ग्रेव्ही खाल्लं. भूक लागली होती आणि हॉटेल पण मस्त भेटला, चव छान होती. तर तुम्ही कन्सिडर करू शकता, ते काहीतरी मालवणी काहीतरी आहे, तर तुम्ही जाऊन आनंद घेऊ शकता खायचा. हे तुम्हाला जावंसं वाटत असेल, थांबावंसं वाटत असेल तर खाऊ शकता. मला तरी आवडलं जेवण, टेस्ट मला आवडली. ग्रेव्ही पण थिक होती चांगली आणि बटर वगैरे टाकून दिलं होतं, म्हणून मला 3 रोट्या हमखास गेल्या. नाही तर मला इतकं ह्या टायमाला इतकं लेट 10:30ला असं हेवी जेवण मला जात नाही सहजासहजी खरं तर. आपण डिस्कस करणार होतो, मी मगाशी एक विषय मांडला की ब्रेकिंग बाबतीत सिरॅमिक ब्रेक पॅड्स आर बेस्ट. आता आपला दुसरा विषय राहिलेला आहे की आपण थर्ड राईडला मी जे केलं होतं, थर्ड राईडच्या टायमाला आपल्याकडे SJ कॅम होता, SJ कॅम SJ6 लेजंड. तो कॅमेरासुद्धा आपला खराब झाला अचानक. त्याची बॅटरी फुगण्याचे इश्यूज तर आहेतच SJ कॅममध्ये, नो डाऊट. भरपूर बॅटरी फुगण्याचे इश्यूज आहेत SJ कॅममध्ये. इथे का घुसलं आहे बाई, इथे सो SJ कॅमचं बॅटरी फुगली आणि त्या कॅमेऱ्याची स्क्रीन क्रॅक झाली. आता स्क्रीन बसवायची म्हणून अजून विषय असा होता की कॅमेरा होता घेतलेला मी 7,000ला, ऑफर विफरमध्ये लावून बिवून मस्त वेगळी. तो 7,000चा कॅमेरा मी घेतला होता. 3,500-4,000ची स्क्रीन बसवायची. म्हटलं कशाला एवढा खर्च करायचा त्या एका स्क्रीनवर. त्याला रिपेअरच नाही केला अजूनपर्यंत, पण तो तसाच पडूनच आहे घरात. SJ कॅमचे बॅटरीज फुगल्या, ऑलमोस्ट 2 बॅटऱ्या फुगल्या. एक रिप्लेसमेंटमध्ये मी मागवली होती, मे बी तरी कॅमेराचा इश्यू असावा म्हणून ती बॅटऱ्या फुगत होत्या. आणि तो कॅमेरा आपण भरपूर वापरला तसं बघायला गेलं तर. स्टार्टिंगला नाही वापरला एवढा, बट नंतर जसं व्लॉगिंगमध्ये आपण जरा जास्त इन्वॉल्व्ह व्हायला लागलो, मोठं व्लॉग वगैरे करायला लागलो ना, तेव्हा त्याचा वापर जास्त व्हायला लागला खरं तर. त्याच्यानंतर मग 4 व्हीलरमध्ये सुद्धा मी त्याला ॲज अ डॅश कॅम वगैरे वापरायचो. बॅटरी सगळ्या फुगल्यानंतर तरी पण मी
त्याला ऑन पॉवर चालवायचं, म्हणजे डायरेक्ट USB ने कनेक्ट करून चालवायचं वगैरे. ते सगळं असं शूट मी प्रॉपर केलेलं आहे बाईकवर असताना सुद्धा. म्हणजे बाईकवर असताना मी पॉवर बँकला ती केबल लावून कनेक्ट करून सगळं करायचो. जमेल तेवढी मेहनत केलेली आहे त्या कॅमेऱ्यासोबत मी. आणि त्याच्यानंतर तो कॅमेरा घेऊन डोंबिवली टू रत्नागिरी राईडसुद्धा आपण केली. ती एक सिरीज होती जी मी कारने सुरू केली होती. कारने ती सिरीज पूर्ण झाली नाही, म्हणून मग मी परत ठरवलं की चलो बाईक से जाते इस बार. और बाईक काढली मी. बाईकने युज्युअल रूट न घेता डोंबिवलीवरनं पुण्याला गेलो. पुण्यावरनं मग सातारा, कराड, सो तिकडनं मग कुंभारली घाट वगैरे करून चिपळूणला उतरायला एक रस्ता आहे, बहादूर शेख नाका आहे ना, तिथे आपण डायरेक्ट बाहेर पडतो. आणि तिकडनं मग मी रत्नागिरीला नॉर्मल रूटने आपल्या मुंबई गोवा हायवेने गेलो होतो. असा काहीसा माझा प्रवास होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला बहुतेक बॅटरीज होत्या ओके का नव्हत्या ते लक्षात नाही माझ्या. बऱ्याच वेळेला मी ते पॉवर बँकला कनेक्ट करून त्याला यूज केलेलं आहे बॅटरीज फुगल्यानंतर वगैरे, बिकॉज ऑप्शनच नव्हता. ब्लॉग्स टाकायचे होते आणि तेव्हा चान्स भेटत होता व्हिडिओज काढायचा, बट कॅमेरा धड नव्हता. तरी पण मी कसे बसे कष्ट करून त्या अशा हँडिकॅप कॅमेऱ्यानेच सगळं काय केलेलं आहे. त्या राईडमध्ये मी भरपूर गोष्टी केल्या, म्हणजे अख्खी रत्नागिरी पालथी घातली. सिद्ध्या जो मित्र आहे आमचा, त्याने फिरवला, बऱ्याच गोष्टी, बऱ्याच नवीन जागा दाखवल्या त्याने. तुम्ही ती सिरीज बघू शकता, ती आहे चॅनलवर लाईव्ह जाऊन बघू शकता. इथे आय बटनमध्ये मी लिंक टाकीनच ऑफकोर्स. आणि नवल गोष्ट अशी वाटते ना मला आता, की मी 4 व्हीलरने नाईट ड्राईव्ह केलेला आहे. म्हणजे कशेडी घाट हा मी 3:30, 3, 2, 1 आता तर 11:30 वाजतायत आत्ताशे, पण मी रात्रीचं क्रेटा घेऊन गेलोय, वॅगनार घेऊन गेलोय. 4 व्हीलरने सगळं झालेलं आहे माझं. एकट्याने पण झालेलं आहे आणि 4 चौघात ना घेऊन पण झालेलं आहे. बट बाईकने, ही बाईक घेऊन आज फर्स्ट टाइम मी नाईट राईड करतोय. पहिल्यांदा सक्सेसफुल होते. ऑलमोस्ट मी म्हणे 80% झाली, 20% बाकी आहे, ती पण आता कंप्लीट होऊन राहिली. आणि मी निघालेलो किती वाजता तिकडनं 7:30ला आहे, गेस अप्रॉक्स 7:30च्या आसपास मी रत्नागिरीतनं निघालो आहे. आणि आता 11-11:30 होत आहेत आणि मी आता कशेडी उतरलो आहे, ऑलमोस्ट उतरलो आहे. पोलादपूरला पोचू आता. क्विकीने काय परफॉर्म केला आहे भाई साहब, म्हणजे अपेक्षा नव्हती मला. 3 वर्षानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी इतक्या एक्साइटमेंटने आणली खरी हिला. थोडा डाऊटफुल होतो मी पहिले कसं होईल काय होईल ते, बट तयारी पूर्ण केली होती. सगळं चेन लुबिंग पासून सगळं सेट करणं वगैरे प्रॉपर सगळं केलं होतं. आणि अजूनपर्यंत काहीही इश्यू दिला नाहीये तिने. ॲक्सिडेंटचा विषय तो वेगळाच आहे. आज त्या स्पॉटने परत मी गेलो होतो, एका मित्राला भेटायला जात होतो, तेव्हा तिकडनंच जाणं झालं. आणि ते थोडं असं फ्लॅशबॅकमध्ये गेलो होतो मी, बट काय नाही, आता जे झालं ते झालं. त्यात आपली काय चूक नव्हती आणि आपल्या मस्तीमुळे तर काय मुळीच झालं नाही आहे, म्हणून मी काय ते सिरियसली घेतलं पण नाही. आणि मी तर म्हणेन की माझ्यावरचं ते संकट या गाडीने घेतलं, ते खूप आहे. म्हणून मी खूप मानतो माझ्या दोन्ही गाड्यांना. भाईसाहेब माझा जीव वाचवला आहे त्यांनी बऱ्याच वेळेला. लागायला सुरुवात झाली आहे ना हळूहळू, म्हणजे घाटामध्ये लागत नाही. मी लास्ट टाइम पण बोललो होतो बघा एकदम माळशेजमध्ये की चला घाटामध्ये थंडी लागत नाही आहे, खाली लागते. सेम इथे पण कन्सेप्ट आहे वाटतं. ना कामठे घाटात लागली, ना परशुराम घाटात लागली, ना कशेडी घाटात लागली, ना निवळी घाटात दडला अशी थंडी लागली. लो लेवलला येऊन थंडी लागते, हाय लेवलला येऊन थंडी लागत नाही आहे. काय लॉजिक आहे काय कळत नाही बाबा. आता जस्ट आपण इंदापूर क्रॉस केला आहे. चाय पियालो मी जराशी, एक कप चाय, एक गरम चाय की प्याली हो. डुलक्या येत नव्हत्या, बट ना असं ते ना फोनवर बोलता महाडपासनं ते इंदापूरपर्यंत फोनवर बोलता गाडी कधी आणली मी ते मला पण कळलं नाही. आता गाणी लावलेली आहेत. काल पण येताना सकाळी मी गाणी ऐकतच येत होतो. सकाळी सुरुवातच देवांच्या गाण्यांनी सुरुवात केली मस्त. मी समजत होतो की मीच राईड करतोय रात्रीचा, बट नाही. तर मी एकटाच नव्हे तर अजून 2 कपल राईड करताना मला दिसलेले आहेत. म्हणजे एक मी आता जस्ट चाय प्यायला जिथे थांबलो होतो ना तिथे थांबले होते, आणि एक कपल जस्ट माझ्या बाजूने गेलं. म्हणजे ते सुद्धा रात्रीचे राईड करतायत. मी एकटाच नाही आहे की बाबा रात्रीचा राईड करतोय. रस्ते आहे ते, यांना रस्ते म्हणतात. काय डायव्हर्जन, काय कुठे काय आहे, काहीही नाही दिलेलं आहे. तर ते मेहरबानी केल्यासारखी कामं करलेली आहे ती.
खरं सांगतो हा नागिन डान्स करून ना कंटाळा आला मला आता. म्हणजे लिटरली हा कासू वडखळ आणि हा पॅच जो आहे ना शपथ कोलाडपर्यंत का घाणेरडा करून ठेवलाय ना. गाडीवर बसल्या बसल्या नागिन डान्स होतोय आणि इच्छा मरते आता गाडी चालवायची. एवढं घाणेरडा आहे. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, बट ही चालत आहे. आता ह्या पॅचला नुसतं क्रॉस करायला 1 तास जाणार आहे उगच. हा चांगला असता तर एवढ्यात आपण पेण तरी क्रॉस केला असता. बट नो वरीज, तसं पण हळूहळू जायचं आहे कारण आता थोडी थोडी झोप यायला लागलेली आहे. एवढी नाही येत आहे काय, मॅनेजेबल आहे. बट आता हळूहळू जायचं आहे कारण का जास्त लांब तर नाही राहिलो आता आपण आपल्या घरापासून. बट रस्त्यावर जे आता परत एकदा मी बघितलं मोजून 5-10 सेकंड झाले असतील, एक ॲक्सिडेंट झाला होता. परत Hyundai Accent. क्या कर रहे यार तू? पूर्ण फेंडर वगैरे सगळं उडालं होतं आणि गाडी अशी सगळं आपण येतो ना तर अशी आडवी लागली होती. कशी ते लोक चालवत होते त्यांनाच माहिती बाबा. 7वा ॲक्सिडेंट आहे या गेल्या 24 तासात. 7 ॲक्सिडेंट बघितले, 7. त्यातले 5 मेजर आणि 2 जस्ट मी त्या लोकेशनला पोचायच्या 10-15 सेकंद अगोदर झालेले ॲक्सिडेंट. नाही रस्ते तसे घाणेरडे तर आहेतच, त्यात काय नो डाऊट. बट काय कधी कधी माणसं अतिशहाणपणा करून चालवतात ना. अशा लाईटीतनं अंधारात जाताना कसं वाटतं बघा ना, एकदम विचित्र. इट इज गोइंग फ्रॉम लाईट टू डार्कनेस. आता इंग्लिशबद्दल मला विचारू पण नका, माझे थंडीमुळे असं आकळलंय ना तोंड. जबडा जरी केला ना तरी अटकेल असं वाटतंय. तुम्ही विचारू पण नका आता इंग्लिश. वी आर बॅक फ्रॉम वेअर वी स्टार्टेड. हम पनवेल पहुंच चुके हैं. पनवेलमध्ये आपण पोचलो आहोत. आता इथून मला घरी जायला वाया तळोजा जरी गेलो तरी मला 1 तास लागणार. सो टोटली 24 तासाची ट्रिप झालेली आहे. 24 तास डॉट. काल सकाळी मी 4ला निघालो होतो आणि आज सकाळी 4 वाजता पोचतोय. सो आपली ही ऑफिशियली ट्रिप संपत आलेली आहे. संपलीच आहे म्हणेन मी, संपत आलेली आहे असं बोलायचं काय आता प्रश्नच उरला नाही आहे. पनवेलवरनं तर काय आरामात पोहोचीनच घरी मी. सो एकंदरीत कन्क्ल्युजन नाईट राईडचं मी द्यायला जर गेलो तर नाईट राईड करणं वाईट नाही आहे. रस्ते 70% मी म्हणेन चांगले आहेत. 60 to 70% चांगले रस्ते आहेत. बस तुमची झोप पूर्ण करा आणि मगच ड्राईव्ह करा किंवा राईड करा. जी कुठली गाडी तुम्ही घेऊन जाणार असाल झोप पूर्ण करून जा. हे सगळ्यात मोठं मेजर गोष्ट आहे कारण का आत्ता काल दिवसा मी 6 ॲक्सिडेंट बघितले. 6 कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असालच. त्यातले 2 मी शूट नाही केले म्हणजे ते अचानकच दिसले म्हणून ते कॅमेरा ऑन करायचा विषय राहिला नाही. बाकीचे जेवढे काय जे दिसले तेव्हा कॅमेरा ऑनच होता ऑलरेडी. सो तसे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून तुमची झोप पूर्ण करा. भले तो दिवस असो किंवा रात्र असो. असं असतं झोप पूर्ण करणं, खाणं बरोबर खाणं प्रॉपरली. आता मी मोस्टली खात नाही कारण का मला ती सवयच नाही आहे पहिल्यापासून. हळूहळू मी ती सवय लावतोय किंवा थोडंफार तरी पोटात जावं. आणि ह्या ट्रिपला मी बऱ्यापैकी ते सगळं फॉलो केलंय. खाणं पिणं, जाताना मोदक ठुसले, येताना चिकन ठुसले. आय नो थोडा ऑड कॉम्बिनेशन वाटत असेल तुम्हाला, बट काय करू शकत नाही. मला बिलीव्ह नाही होत आहे की मी 9 तास 9-9.5 तास विथ प्रॉपर ब्रेक खाऊन पिऊन ब्रेक घेऊन सगळं करून जावरून 9-9.5 तास लागले मला यायला. आणि जाताना पण गमतच गेलो आपण व्हिडिओ शूटच्या चक्करमध्ये. तेव्हा पण 9-9.5 तासच लागलेले आहेत आपल्याला. माझ्या रेकॉर्ड टाईमच्या हिशोबाने मी बरोबर 3 वर्षानंतर सुद्धा राईड केलेली आहे प्रॉपरली विदाऊट एनी इश्यूज. मी घरी रिटर्न चाललोय. तुम्हाला पहिला ब्लॉग आवडला असेल. ह्या ब्लॉगमध्ये जास्त काय असं दाखवण्यासारखं नव्हतं कारण का नाईट राईड होतं. आणि मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नाईट राईडबद्दल जास्त इन्फॉर्मेशन भेटेल. रस्ते कसे आहेत, रात्रीचं कसं वातावरण आहे, कसे लोक चालवत आहेत. बाकीचं सोडून द्या. ट्रक, टेम्पो, कंटेनर आणि लक्झरी बस. ST महामंडळ तर रात्रीची जास्त दिसतच नाही. तिकडनं येताना हे मुंबईवरून जाणारेच गाड्या असतात. इन्क्लूड करू शकता तुम्ही लक्झरी बस, ST बस, ट्रक, टेम्पो, कंटेनर, टँकर यांच्यापासून सावध राहावा. जसं की हे
स्वतःची गाडी घेऊन जात असाल तर स्वतःच्या गाडीबद्दल थोडीफार माहिती पाहिजे. बिकॉज रात्रीचे गॅरेज किंवा सर्व्हिस सेंटर काही ओपन नसतं आपल्या मुंबई गोवा हायवेला. आणि युजली कुठल्याच हायवेला तुम्हाला एवढं का असं फॅसिलिटीज भेटणार नाहीत की रात्रीचं तुम्हाला गाडी कोण रिपेअर करून देईल वगैरे. कारण का रात्री काही ऑप्शनच नाही आहे अवेलेबल तुमच्याकडे. जर तुमच्या गाडीला काय झालं आणि तुम्हाला ती गोष्ट येत नसेल सॉल्व करायला. आता मला माझ्या बाईकबद्दल आणि कारबद्दल भरपूर माहिती आहे की माझ्या गाडी बाबतीत काय झालं तर त्याच्यावर काय करायचं तेवढी थोडीफार माहिती असायला पाहिजे. आणि आपल्या कोकणातल्या रस्त्यावर काय सगळ्यांनाच वाईट अनुभव येतात असं काय नाही आहे. भूतभीत काय नाही आहे. मला तर कोण कुठं दिसलं नाही. आणि मी सेफली राईड केली, सेफली आलो. मला 2 कपल सुद्धा दिसले बाईक राईड करताना. तिकडनं मुंबईवरनं येताना पण 1-2 लोक दिसली. फक्त घरच्यांसोबत तुम्ही लोकेशन शेअर करू शकता. त्याच्यासोबत मी पण हल्लोय. आता असं खबर आली आहे की हा फ्लायओव्हर आणि हे सगळं पूर्ण रिनोव्हेट होणार आहे. म्हणजे कलंबोली 2.0 कलंबोली फ्लायओव्हर 2.0 होणार आहे. इथे सिग्नल फ्री ठेवणार आहेत सगळं गोष्टी. तर त्यांचं हे चाललं आहे, प्लॅनिंग चालली आहे त्यांची. म्हणजे किती इथे बदल होईल आणि परत किती इथे धूळ, प्रचंड ट्रॅफिक जॅम अशी तर पहिल्यापासून होतेच. अजून त्या डोक्यादुखी होणार आहे बहुतेक. सो अशी काहीशी होती आपली ही रत्नागिरीची शॉर्ट ट्रिप. शॉर्ट नाही म्हणता येणार, भरपूर लॉंग ट्रिप झाली. 700 किलोमीटर होतील. अजून इथून 30 किलोमीटर जायचं आहे मला. म्हटल्यावर 710 किलोमीटर तरी होतीलच. सो अराउंड 710 किलोमीटरची आपली ही मस्तपैकी मोठी लॉंग ट्रिप झालेली आहे एका दिवसात. मला कळत नाही एवढी कॅपॅसिटी माझ्यात येते कुठनं. एवढं मी बघितलं ना की असं जर कोणी केलं ना ते दुसऱ्या दिवशी जाऊन आडवे पडतात. आता मला माहिती आहे मी आता जाऊन फक्त जास्तीत जास्त 2 तास झोपेन. त्याच्या पुढे मला झोप येणार नाही. मला सगळेच विचारत असतात तुला जमतं कसं आहे. अरे हे पॅशन तो है पॅशन क्या. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे दोन्ही व्हिडिओज कसे वाटले ते मला त्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. एकदम हाय एक्सपेक्टेशनवाला काय मी असं केलेलं नाही आहे. बट ते 3 वर्षानंतर जे इमोशन आलं ना मला स्वतःहून फील झालं की 1 डे ट्रिप मार्के हो गया. मेन म्हणजे मला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जे मला मंदिरात जाऊन पाया पडायचं होतं ते झालं. आणि मी गेले कित्येक दिवस बोलतोय की बाईक राईड झाली नाही आहे गावी, बाईक राईड झाली नाही आहे गावी. आणि आता निमित्त भेटला, मौका भी मिला, दस्तूर भी मिला, सब हो गया एक साथ. आणि जुने सबस्क्रायबर्स जे मला त्या जुन्या व्हिडिओपासून फॉलो केले ते जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. थोड्या गप्पा गोष्टी होऊन जाऊ देत जुने सबस्क्रायबर्स. आता घरी जाईपर्यंत तरी मी तेवढं सहन करू शकणार नाही. व्लॉग एंड इथेच करणार आहे मी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्याच्या अगोदरचाही व्हिडिओ आवडला असेल तर दोन्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा दोन्ही व्हिडिओवर आणि शेअर करा दोन्ही व्हिडिओज. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग म्हणजे एक सिरीजच असणार आहे. ती अजून मी रिव्हील केलेली नाही आहे बट चांगली सिरीज काढायचा विचार चालला आहे माझा. म्हणजे बाहेर फिरण्याची गोष्ट नाही आहे ती बट आपली जी वर्क स्पेस आहे त्या गोष्टी मे बी तुम्हाला आवडतील. काय काय लोकांना आवडतील, काय काय लोकांना नाही आवडतील. बट मी टाकायचा फुल ऑन ट्राय करणार आहे. म्हणजे ज्यांना आवडेल त्यांना चांगलंच आहे, ज्यांना नाही आवडेल त्यांनी मला कमेंट करून सांगा. मी अजून काय काय सुधारणा करीन त्यात. पण बघत राहा, तुमचा सपोर्ट असू द्या. चलो मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, गुड बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.